दिपके या महाराष्ट्राच्या पोरानं संपूर्ण भारत आणि जग आणि दिल्ली हे गाजवलेले आहे. तर कोण आहेत अभिजित दिपके यांची आज आपण माहिती बघणार आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. खूप मेहनतीनं आपण व्हिडिओ बनवत असतो. अभिजित दिपके यांनी पूर्ण आंदोलन यशस्वी केलेलं आहे. त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेतलेली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. CJP कॉक्रोच जनता पार्टी या आभासी आणि व्यंगात्मक पार्टीची निर्मिती केली आणि या पार्टीने काय केलं तर 4 दिवसामध्ये 1 कोटी फॉलोअर्स यांनी मिळवले आणि जगामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला. कारण का तर नीट सारखे पेपर फुटी, अनेक परीक्षांच्या पेपर फुटीमुळे हे अभ्यासू विद्यार्थी त्रस्त झाले होते. यामुळे ह्या लोकांनी ह्या पार्टीला फॉलो केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये एके दिवशी चर्चा होत असताना एक न्यायाधीश म्हणाले की देशाच्या रोजगार आणि बेरोजगारीवर बोलणारे लोक हे झुरळ आहेत. काय आहेत? झुरळ म्हणजेच काय? कॉक्रोच. तर याच नावानं हे पक्ष सुरू झाला आणि यांनी पूर्ण भारत हा पूर्ण असा त्यांच्या नावानं गाजवून टाकला. आता काही लोक यांना विरोध सुद्धा करणारे आहेत, काही लोक यांची बाजू घेणार आहेत. 2 मतं 100% असणार आहेत. तर हे अभिजित दिपके मूळचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे आहेत. छत्रपती संभाजीनगर. आता यांचं जे शिक्षण आहे तर शिक्षण काय झालेलं आहे तर यांनी पुणे या ठिकाणाहून काय केलेलं आहे? पत्रकारिता केलेली आहे, पुणे. आणि त्यानंतर बोस्टन या ठिकाणाहून काय केलेलं आहे त्यांनी? एक त्यांचं पीजीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे पब्लिक रिलेशन मध्ये. काय केलेलं? बोस्टन. म्हणजे ते विदेशामध्ये शिक्षण घेऊन आलेले आहेत आणि येत असताना त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, भारताचं संविधान हातामध्ये घेऊन आले. प्रत्येक शाळेमध्ये सकाळी शिकवलं जातंय आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी सगळे लोक एक आहोत आणि देशासाठी काम करणारे लोक हे आपलं संविधानानंच आपलं काय करीत आहेत? विचारानं चालत आहेत. तर अभिजित दिपके यांनी त्यांचं शिक्षण आहे ते पूर्ण केलं. त्यानंतर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि एका मराठी मुलाने एवढं मोठं आंदोलन यशस्वी केलं हे सध्या पूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण खूप कमी लोक आहेत जे विद्यार्थ्यांसाठी प्रश्न उचलून धरत आहेत, लढत आहेत. त्यांना मारहाण झाली, त्यांच्यावर शाई फेकली, त्यांना किती लोकांनी मारलं तरी पण म्हणले की मी महात्मा गांधी सारखं, भगतसिंग सारखं उपोषण करेन, देशांच्या मागण्या पूर्ण करेल, पण अहिंसाच्या मार्गाने कितीही मारलं तरी मी लढणार आहे, ते फक्त देशासाठी, जीव जरी गेला तरी देशासाठी. बघा, तर हे अमेरिकेमधील मॅसाच्युसेट्स ही काय आहे? एक युनिव्हर्सिटी आहे आणि हे बोस्टन या ठिकाणून त्यांनी काय केलेले? पूर्ण केलेले. हे अमेरिका आहे, यालाच आपण USA म्हणतो. या ठिकाणी अनेक राज्य आहेत. USA आणि या ठिकाणी हे बोस्टन आहे. या ठिकाणाहून त्यांनी काय केलेले? पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि खूप कमी लोक आहेत जे विदेशामध्ये चांगलं शिक्षण घेऊन येत आहेत. त्यानंतर ही बोस्टन युनिव्हर्सिटी आहे, याचा आपण हा फोटो बघत आहोत. तर ही आहे कॉक्रोच जनता पार्टी, ही त्यांचे प्रवक्ता आहेत. तर हे झुरळ जे आहे तर एका नावानं संपूर्ण एक सिस्टम आहे हे काय केलेलं आहे? हलवलेला आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर अभिजित दिपके हा महाराष्ट्रातील तरुण आहे ज्यानं एक आंदोलन यशस्वी करून दाखवलेलं आहे. तर लक्षात राहू द्या, अभिजित यांच्या मध्ये जे झुरळ आहेत ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा टिकून राहतात आणि म्हणून त्यांनी हे काय केलेलं आहे तर त्यांना एक चांगलं प्रतीक मानलेलं आहे. त्यांनी एक सोशल मीडियावर त्याचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टी यांच्या सोबत 1-2 वर्ष त्यांच्या सोशल मीडियामध्ये पण काम केलेले आहे, शैक्षणिक सल्लागार म्हणून पण काम केलेलं आहे. पण या व्यक्तीनं काय केलेलं आहे की दाखवून दिलेलं आहे की सध्या आपण उपोषणाच्या मार्गाने लढू शकतो आणि देशासाठी कार्य करू शकतो. धन्यवाद. जय हिंद.